ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री दत्त कथा. आजपासून आपण प्रातस्मरणीय परमहंस परिव्रजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज अर्थात आपल्या सर्वांचे आजोबा यांच्या कथा ऐकणार आहोत. सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती, परी ऐकाव्या त्या गोष्टी. तेची उपदेश होती, त्यासी कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. देवच भक्तीची अवीट गोडी चाखण्यासाठी, आपली स्वतःची भक्ती करण्यासाठी भक्ताच्या रूपाने पृथ्वीवर आला, तो हा अवतार. रत्नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी संस्थानामध्ये हरिभट टेंबे नावाचे अत्री गोत्राचे ऋग्वेदी शाखेचे एक वैदिक ब्राह्मण राहत होते. ते निष्ठावंत दत्तभक्त होते. हे महाराजांचे आजोबा. ते नित्यनेमाने गुरुचरित्राची पारायणे करायचे. ते पौरोहित्य करीत असत. पुढे ते माणगावी वतनदार सीताराम भट कोणकरांकडे आश्रयाला राहिले. सीताराम भटांच्या सांगण्यावरून त्यांनी आपली पत्नी, पुत्र गणेश आणि कन्या काशीलाही माणगावी आणले. सीताराम भट विदुर होते. त्यांना एक कन्या होती, तिचे नाव येसूबाई. पुढे येसूबाई गणेश भटांना दिली. लग्नानंतर तिचे नाव रमा असे ठेवण्यात आले आणि काशी सीताराम पंतांना दिली. तिचे नाव अन्नपूर्णा असे बदलण्यात आले. काळ सुखात चालला होता. पण पुढे सीताराम पंतांना देवाज्ञा झाली. अन्नपूर्णाबाईंनाही आता संसाराचे बंधन नकोसे वाटू लागले. तेव्हा त्यांनी आपला भाऊ गणेश ह्याला वारस नेमले आणि त्या संसार पाशातून मुक्त झाल्या. आता दत्तकृपेने टेंब्यांकडे वतनदारी आली आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. गणेश भट मात्र लहानपणापासूनच विरक्त होता. त्याला संसाराची ओढ नव्हती. तो नेहमीच गाणगापूर क्षेत्री जाऊन राहत असे. कधीतरी दत्त महाराजांनी आज्ञा दिली की माणगावी यावं, पुन्हा काही दिवसांनी परत जावं. असं एक तप पूर्ण झालं. सेवा फळाला आली आणि एक दिवस प्रातःकाळी दत्त महाराज साक्षात समोर प्रगटले आणि म्हणाले, तू मला ऋणी केलं आहेस. आता इथे राहू नको, घरी परत जा आणि गृहस्थाश्रम सांभाळ. तुझ्या पोटी जन्म घेऊन माझी मीच भक्तीची हौस पुरवीन. गणेश भटांना खूप आनंद झाला. त्यांनी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवलं, त्यांची स्तुती केली, आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणी अभिषेक केला. तेव्हा महाराजांनी त्यांना उठवलं आणि हृदयाशी धरलं आणि सांगितलं, माणगावी परत जा, आता पुन्हा गाणगापूरला येऊ नकोस. पती 12 वर्ष गाणगापुरात असताना त्यांची पत्नी रमा, तीही निस्सीम दत्तभक्त होती. तिने त्या काळात अत्यंत प्रेमाने सासू सासऱ्यांची सेवा केली. रोज गुरुचरित्राच्या पोथीला प्रदक्षिणा घालून एकभुक्त राहून पतीचे चरण आठवून चंदनाप्रमाणे देह झिजवला. दत्त महाराजांनी तिच्या तपाचे फळ देण्यासाठीच जणू आई म्हणून तिची निवड केली. गणेश भट महाराजांच्या आज्ञेने परत आले. त्यांनी पत्नीला महाराजांचा दृष्टांत आणि दिलेला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद सांगितला. तेव्हा तिला खूप आनंद झाला. महाराजांच्या कृपेने रमाबाईंना दिवस गेले. श्रावण महिना, कृष्ण पक्ष, पंचमी तिथी, रविवार,
दिनांक 13 ऑगस्ट 1854, शके 1776, आनंद नाम संवत्सर, तिसऱ्या प्रहरात रमाबाईंनी बाळाला जन्म दिला. बारसे करून त्याचे नाव वासुदेव असे ठेवण्यात आले. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.